विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया स्टँडर्ड 6 मधील फर्स्ट चॅप्टर बेसिक कॉन्सेप्ट इन जिओमेट्री. व्हॉट इज मीन बाय बेसिक? बेसिक म्हणजे काय की ज्या पद्धतीने एखादं घर बांधताना त्याचा पाया आधी तयार केला जातो आणि त्या पायावर मग ही संपूर्ण इमारत उभी राहते. अगदी त्याच पद्धतीनं ही जी जिओमेट्री आहे म्हणजे भूमिती मराठीत आपण म्हणतो त्याचा हा पाया ही ह्या कॉन्सेप्टवर आधारितच सगळी जिओमेट्री आहे. त्यामुळे या बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला आता याच्यामध्ये समजून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला आपण बघूया पॉइंट. सुरुवातीची कॉन्सेप्ट आहे आपली पॉइंट. ज्यावेळेस एखादा टोकदार पेन असेल किंवा एखादा टोक असेल, खडू असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, त्याचं टोक आपण एखाद्या पृष्ठभागावर असं ठेवतो बघा अशा पद्धतीने, तेव्हा ही डायग्राम उमटते. जो डॉट असतो, डॉट, या डॉटला म्हणतात पॉइंट. या डॉटला काय म्हणतात? पॉइंट. आणि या पॉइंटचं नाव देताना कॅपिटल लेटर्स वापरतात. या पॉइंटला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी. आता हे झालं यांना नाव दिलं, पण लिहितात कसं? ह्या पॉइंटचं नाव लिहिणार पॉइंट ए, या पॉइंटचं नाव लिहिणार पॉइंट बी, ह्या पॉइंटचं नाव लिहिणार पॉइंट सी. सी अगदी बरोबर. अशा पद्धतीने हे पॉइंट्सचं नाव दिलं जातं. या ठिकाणी आपण दोन गोष्टी बघितल्या की ज्यावेळेस एखादी अनुकुचिदार किंवा टोकदार वस्तू एखाद्या फ्लॅट सरफेसवर ठेवली जाते त्यावेळेस जो डॉट म्हणतो, जी डायग्राम दिसते, तिला काय म्हणतात? पॉइंट म्हणतात. आणि ते पॉइंटचं नाव देण्यासाठी नेहमी कॅपिटल लेटर्स वापरले जातात. मग ए बी सी. आणि ते लिहिताना कसं लिहितात? जर याचं नाव लिहायचं असेल तर कसं लिहिणार? पॉइंट ए. ह्या पॉइंटचं नाव लिहायचं असेल तर पॉइंट बी, ह्या पॉइंटचं नाव लिहायचं असेल तर पॉइंट सी. अशा पद्धतीने ही नावं लिहिली जातात. आता इथून पुढे जाताना बघा, हा एक पॉइंट मी या ठिकाणी घेतला आणि ह्या पॉइंटच्या पुढे पुढे असे अनेक छोटे छोटे पॉइंट असे वाढत गेले. इकडे असे वाढत गेले, इथपर्यंत वाढत आले. याचाच अर्थ काय? ही जी डायग्राम तयार झाली, ह्या डायग्रामला आपण काय म्हणतो? लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय? तुकडा. मराठीत आपण म्हणतो त्याला तुकडा. हा काय तुकडा? कशाचा? लाईनचा. लाईन सेगमेंट हा एक छोटासा भाग आहे. म्हणजे याचं आपल्याला मेजरमेंट करता येऊ शकतं. वी कॅन मेजर इट विथ द रुलर और स्केल. म्हणजे पट्टीच्या सहाय्याने आपण याची लांबी मोजू शकतो. या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या. आता हे जे पॉइंट्स आहेत, हे दोन्ही पॉइंट्स लाईन सेगमेंटचे, यांना म्हणतात एंड पॉइंट्स. हा पण एंड पॉइंट आहे आणि हा पण एंड पॉइंट आहे. आता आपण यांना इथे नाव देऊया. ह्या एंड पॉइंटला नाव देतो मी ए आणि ह्या एंड पॉइंटला नाव देतो बी. ठीक आहे. हा झाला लाईन सेगमेंट. याच्यामध्ये आपण आता याचं नेमिंग म्हणजे याला नाव कसं देणार ते बघू. तर बघा, याचं नाव लिहिताना आपण लिहिणार सेम. इकडून सुरू करा किंवा इकडून सुरू करा. सेम ए बी. इथं जरी सेम लिहिलेलं असलं तरी सेगमेंट म्हणायचं. काय म्हणायचं? सेगमेंट. सेगमेंट पूर्ण म्हणायचं. सेगमेंट ए बी म्हणा. किंवा जर तुम्हाला वाटलं की सेगमेंट इकडून सुरू करायचं तर काय लिहिणार? सेगमेंट बी ए असं लिहिलं तरी सुद्धा अगदी बरोबर. सेगमेंट ए बी म्हणा किंवा सेगमेंट बी ए. लिहिताना फक्त सेग लिहायचं आणि म्हणताना सेगमेंट म्हणायचं. ठीक आहे. अजून इथं महत्त्वाची गोष्ट, याचं आपल्याला मेजरमेंट घेता येऊ शकतं. लाईन सेगमेंट कॅन बी मेजर्ड विथ द रुलर और स्केल. म्हणजे याची लांबी आपल्याला मोजता येऊ शकते आणि याला नाव देताना आपण इकडच्या बाजूने किंवा इकडच्या बाजूने कोणत्याही बाजूने त्याचं नेमिंग करू शकतो. ही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. आता अजून एक केस आहे. समजा
अजून एक पीस या ठिकाणी. हे जे पॉइंट्स आहेत हे इकडे वाढतच गेले, म्हणजे हे इकडे असे सरळ एका दिशेने वाढतच गेले पॉइंट, आणि हे पण इकडे एका दिशेने सरळ वाढतच गेले. यांचं एंड पॉइंटच नाही, म्हणून इथं आपण जसं बाणाचं चिन्ह दिलंय बघा दोन बाजूला, म्हणजे इकडे किती वाढत गेले, इकडे किती वाढत गेले. तर आपल्याला ही जी डायग्राम मिळते हिला म्हणतात लाईन. हिला काय म्हणतात? लाईन. आता या पॉइंट्सवर, या लाईनवर अनेक पॉइंट्स असतील. समजा हा बी आहे, हा सी आहे, डी, अशा पद्धतीने या लाईनवर अनेक पॉइंट्स आहेत. तर हिचं नाव कसं लिहिणार? हिचं नाव लिहिताना बघा कोणतेही दोन पॉइंट्स तुम्ही घेऊ शकता. इकडच्या दिशेने कोणतेही दोन पॉइंट्स घेऊ शकता. हिचं नेमिंग आपण दोन पद्धतीने करू शकतो. ते आता कसं ते बघूया. सुरुवातीला लाईन लिहिताना हा स्मॉल लिपीतला एल घ्यायचा, दुसऱ्या लिपीतला एल, याला लाईन म्हणायचं. याला तुम्ही लाईन बीसी असं सुद्धा म्हणू शकता. लाईन बीसी. काही ना वाटत सर आम्हाला हा बीसी नाही घ्यायचा, आम्हाला सीडी घ्यायचा, तरी तुम्ही इथं असं लिहू शकता लाईन सी डी, लाईन सी डी. अजून तुम्हाला काही ना वाटत की नाही सर आम्हाला बीसी पण नाही घ्यायचा, सीडी पण नाही घ्यायचा, ठीक आहे लाईन बी डी. काय म्हणतात सर लाईन बी डी घ्यायचा आहे आम्हाला, ठीक आहे काय अडचण नाही. लाईन सी बी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. लाईन डी बी अशा पद्धतीने देखील तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. आता ही झाली दुसरी पद्धत. अजून एक सांगतो बघा की ह्या लाईनला अशा पद्धतीने नाव दिलेलं असतं. हे स्मॉल लेटर्स मध्ये, मगाशी सांगितलं पॉइंट्सचे जे नाव आहे ते कॅपिटल लेटर्स मध्ये असतात आणि लाईनचं नाव जे आहे स्मॉल लेटर मध्ये. तर या पद्धतीने हे लिहिता येईलच. पण जर एखाद्याला वाटलं की सर मला नुसतं लाईन एम लिहायचं आहे, लाईन एम, बघा हा एम या लाईन वरचा पॉइंट नाही, इट इज द नेम ऑफ दॅट लाईन. हे या लाईनला दिलेलं नाव आहे. हा एम या लाईन वरचा पॉइंट नाही. मग त्यावेळेस ते आपण नुसतं लाईन एम जर दिलं तरी सुद्धा अगदी बरोबर. आणि की परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं तर हे सगळं लिहायची काही सुद्धा गरज नाही, फक्त कोणतेही एक नाव लिहिलं तरी सुद्धा चालतं. पण जर प्रश्न असा असेल राईट द नेम्स, व्हेरियस नेम्स ऑफ दिस लाईन असं असेल, म्हणजे या लाईनची विविध नावं लिहा, त्यावेळेस मात्र तुम्हाला हे सगळे लिहून दाखवावी लागतील. पण नुसतंच उदाहरणामध्ये सोडवताय लिहिताय त्यावेळेस फक्त कोणतेही एक नाव यातलं घेतलं तरी सुद्धा अगदी बरोबर. कोणी लाईन एम म्हणेल, कोणी लाईन बीडी म्हणेल, कोणी लाईन सीडी म्हणेल, कोणी लाईन सीबी, कोणी बीसी असं म्हणेल, तेही सगळं बरोबर, अजिबात चुकीचं नाही. आता बघा याच्यात आणि हे मगाची जी आकृती मी तुम्हाला सांगितली लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंट, याच्यामध्ये हे असे दोन एंड पॉइंट्स होते. याला नाव देतो मी ए बी. याला एंड पॉइंट्स होते, पण या लाईन मध्ये एंड पॉइंट्स अजिबात नाही, एंड पॉइंट्स नाही. आणि याला एंड पॉइंट असल्यामुळे इट कॅन बी मेजर. हा लाईन सेगमेंट आपण याची लेंथ मोजू शकतो, परंतु लाईनची लेंथ मोजता येणार नाही. नेमिंगच्या बाबतीत, नाव देण्याच्या बाबतीत मात्र साधर्म्य थोडा इट इज सेम, की या बाजूने नाव द्या किंवा या बाजूने नाव द्या तरी चालतं. लाईनला मात्र नुसतं सिंगल स्मॉल लेटर देऊन सुद्धा लाईनचं नाव आपल्याला देता येऊ शकतं. याच्यात मेन डिफरन्स काय आहे की लाईन सेगमेंटची लांबी आपल्याला लेंथ आपल्याला मोजता येऊ शकते, परंतु नुसत्या लाईनची आपल्याला लांबी मोजता येणार नाही. जर नीट बघितलं लाईन सेगमेंट इज द पार्ट ऑफ लाईन, म्हणजे हा एक तुकडा आहे याच्यातला, हे आपल्याला दिसू शकतं जर आपण नीट बघितलं तर. ठीक आहे. आता आपण कोणकोणते घटक बघितले. हा पॉइंट झाला आपला, लाईन झाला, लाईन सेगमेंट झाला. आता आपण बघूया रे. समजा हा एक पॉइंट आहे, दिस इज अ पॉइंट, इट्स नेम इज पी, आणि या दिशेनं अनेक पॉइंट एकत्र गोळावायला लागले. या दिशेनं अनेक पॉइंट एकत्र आले एका सरळ रेषेमध्ये पुढे चालले एकाच दिशेने. तर ही जी डायग्राम हिला म्हणतात रे.
एरो सारखी दिसते बघा, बाण, याला काय म्हणतात एरो. जसं याला एंड पॉइंट होते लाईन सेगमेंटला, तसं एरोचा हा जो पॉइंट आहे याला म्हणतात स्टार्टिंग पॉइंट. याला काय म्हणतात स्टार्टिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट. व्हेरी गुड. इथं मग हा कोणता, हा पी पॉइंट जो आहे याचा काय हा स्टार्टिंग पॉइंट. ठीक आहे. आता हा रे या ठिकाणी काढला, हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि हा या ठिकाणी एक दुसरा पॉइंट आहे ह्या रे वरचा. तर याचं नेमिंग करताना आपल्याला कसं करावं लागेल की या स्टार्टिंग पॉइंट पासूनच सुरुवात करावी लागेल, उलट दिशेने सुरुवात करून चालणार नाही. आता बघा याचं नाव लिहिताना काय लिहिणार आपण, रे पी क्यू. हा बाण इकडे चाललाय म्हणून हे नाव सुद्धा इकडून तिकडेच द्यायचं, उलट दिशेने द्यायचं नाही. रे पी क्यू, रे क्यू पी असं जर दिलं, रे क्यू पी असं जर दिलं, इट इज रॉंग. इट इज रॉंग. हे या दिशेनंच इकडे नाव दिलं गेलं पाहिजे. आता यातही रेषेसारखेच गंमत आहे. याची आपल्याला, तुम्ही मला एक सांगा बरं, माप मोजता येईल का याचं बरं? नाही, कारण की हा सुद्धा एका दिशेने वाढतच जाणार आहे. त्यामुळे आपल्याला याची लांबी लेंथ आपल्याला मेजर करता येणार नाही. फक्त लाईन सेगमेंटची आपल्याला लेंथ मोजता येईल. लाईनची आणि रेची आपल्याला लेंथ मोजता येणार नाही. हे कळलं का कशा पद्धतीने नावं लिहायची द्यायची? ठीक आहे. म्हणजे आपला आता रे टॉपिक झाला. आता बघूया पाचवा टॉपिक, प्लेन. आता यामध्ये बघा आता आपण बघूया प्लेन. ह्या प्लेनचा अर्थ काय? प्लेन मीन्स फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेस, सपाट पृष्ठभाग, फ्लॅट सरफेस याला म्हणायचं प्लेन. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ही नोटबुक आहे, याच्यावर मी एक डायग्राम काढतो बघा. अशा पद्धतीने ही डायग्राम काढल्यानंतर ह्या फ्लॅट सरफेस वरती ही डायग्राम म्हणजे ही रेषा आपण लाईन आपण ड्रॉ केली, तर ही फक्त ह्या फ्लॅट सरफेस वरच राहणार. मग ज्या अर्थी ही रेषा या अशा पद्धतीने दिसेल बघा. ठीक आहे. म्हणजे ही रेषा इकडे जशी वाढतच जाणार, एंडलेस, लिमिटलेस, त्या पद्धतीने हे प्लेन सुद्धा वाढत जाणार. एक लाईन एकाच प्लेन मध्ये असते, हे लक्षात घ्या. कोणतीही एक लाईन ही एकाच प्लेन मध्ये असते, फ्लॅट सरफेस वर असते. उदाहरणार्थ हा एक फ्लॅट सरफेस आहे आणि जर मी का दुसरे एक बुक घेतलं समजा आणि हे अशा पद्धतीने ठेवलं, तर हा दुसरा फ्लॅट सरफेस आहे. म्हणजे दुसरं प्लेन आहे आणि दिस इज सेकंड प्लेन, दिस इज फर्स्ट प्लेन. अशा पद्धतीने ह्या बिंदूची ही लेवल अशी वाढतच जाणार. थोडक्यात काय, चादर ज्या पद्धतीने मॅट असते, मोबाईलची स्क्रीन, दरवाजा, वॉल, these आर ऑल द व्हेरी गुड एक्झाम्पल्स ऑफ प्लेन, फ्लॅट सरफेस. ठीक आहे. समजा ह्या सरफेसवर मी हे डस्टर ठेवलं, तर ह्या डस्टरचा हा जो खालचा सरफेस आहे हा ह्या प्लेनवर येणार, परंतु हा सरफेस ह्या प्लेनवर येणार नाही. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल देतो. याच्यावर मी अजून एक ठेवलं, तर ह्या डस्टरचा जो वरचा सरफेस आहे तो ह्या प्लेनवर येणार. कळतंय? हो. ह्या प्लेनवर येणार, तो ह्या प्लेनवर नाही. याला म्हणतात 2D, 2 डायमेन्शनल म्हणतात. ठीक आहे. तर ह्या प्लेनला लिमिटलेस आहे, हा चारही दिशांनी टू द ऑल डायरेक्शन्स. ओके, ऑल 4 डायरेक्शन. इट इज लिमिटलेस, म्हणजे याला ही काही मर्यादा नाही. इट कॅन नॉट बी मेजर्ड जस्ट लाईक लाईन. जशी लाईन अमर्यादित, तसा हा लाईन वाढला म्हणजे प्रतल सुद्धा मोठं होत जाणार. ह्या प्लेनलाच मराठीमध्ये काय म्हणतात, प्रतल, आणि हिंदीमध्ये म्हणतात समतल. प्रतल आणि समतल. बघा आता परत मी अजून एक समजावून सांगतो तुम्हाला. हे डस्टर आहे, ह्या सरफेसवर आहे. आता ही इकडचा वरचा सरफेस डिफरंट प्लेन मध्ये असणार, परंतु हा जो सरफेस आहे इकडचा, हा डस्टरचा,
हा कोणत्या प्लेन मध्ये येणार, हे असं प्लेन जे आपण गृहीत धरू त्या प्लेन मध्ये इकडचा सरफेस येणार बघा अशा पद्धतीने. म्हणजे हे दोन्ही प्लेन एकमेकांना क्रॉस होतील. ठीक आहे. म्हणजे ही प्लेन जे हे फक्त समजून घेण्याची मनातली एक आपल्याला मानून घेतलेली ती एक संकल्पना आहे, लक्षात घ्या. इट इज लॉजिकल. आता हे कळल्यानंतर ह्या प्लेनचं नेमिंग, ह्या प्लेनचं नाव कसं द्यायचं ते मी तुम्हाला सांगतो. प्लेन कोणत्याही प्रकारचं असू शकतं. मग अशा पद्धतीने असू शकतं, अशा पद्धतीने असू शकतं, अशा पद्धतीने असू शकतं. कोणत्याही पद्धतीने आपल्याला हे प्लेन दाखवलेलं. प्लेन म्हणजे फ्लॅट सरफेस. आता पुढे जाऊया की याचं नाव कसं द्यायचं, नेमिंग कसं करायचं. बघा प्लेनचं नाव देण्यासाठी आपल्याला 3 पॉइंट्स लागतात. त्या प्लेन मधले कोणतेही 3 पॉइंट्स. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने या ठिकाणी हे पॉइंट्स आहेत P Q R S T. These are the points in that typical plane. ह्या त्या प्लेन मधले काही पॉइंट्स आहेत. तर ह्या प्लेनचं नाव देताना एक गोष्ट फक्त लक्षात घ्यावी लागेल, एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की जे 3 पॉइंट्स आपण घेऊ ते एका स्ट्रेट लाईन मध्ये नसावे. एका स्ट्रेट लाईन मध्ये ते नको. म्हणजे जर याचं नाव लिहिताना जर आपण असं लिहिलं प्लेन P Q R तर आपण बघू शकतो की हे एकाच रेषेत आहे, त्यामुळे हे चालणार नाही. तर आपल्याला एका लाईनले सोडून कोणतेही 3 पॉइंट्स घ्या तरी चालेल. म्हणजे तुम्ही जर प्लेन PSQ घेतला तरी सुद्धा चालेल. अजून सांगता येईल का नाव एखादं? सांगा बरं. PST राईट. प्लेन PST हे अशा पद्धतीने देखील आपण याचं नाव लिहू शकतो. ठीक आहे. अजून ज्या पद्धतीने रेषेला आपण एक सिंगल नाव देऊ शकतो तो बघा अशी लाईन असते की ती लाईन स्मॉल लेटर मध्ये M P Q काय नाव असतं तिला लाईन M म्हणायचं. अगदी त्याच पद्धतीने इन द सेम वे ह्या प्लेनला देखील स्मॉल लेटरने आपण नाव देऊ शकतो. म्हणजे याला तुम्ही सरळ प्लेन Q म्हटलं तरी सुद्धा अगदी बरोबर. एक तर कोणते 3 पॉइंट्स घेऊन नाव द्या एका लाईनीत नसलेले, किंवा नुसतं हे जे स्मॉल लेटर आहे ते नाव घेऊन तुम्ही याला नेमिंग करू शकता. पण हे सगळेच लिहायची गरज आहे का? नाही. जेव्हा जेवढी आवश्यकता आहे तेवढंच आपण या ठिकाणी लिहिणार. हे इथपर्यंत कळलं. आता मी परत एकदा समजून देतो. मी डायग्राम या ठिकाणी काढलेले आहे. यांची नेमिंग आता आपण मी परत एकदा रिव्हिजन करून घेतो. यांचे नाव कसे देणार आपण? याचं नाव देणार पॉइंट A. याचं नाव कसं लिहिणार? पॉइंट B. व्हेरी गुड. याचं नाव पॉइंट C. पॉइंट C. ठीक आहे. आता हा हे लाईन, हे लाईनचं नाव आपण 2 पद्धतीने देऊ शकतो, बरोबर ना? म्हणजे कोणते 2 पॉइंट्सचं नाव लिहून किंवा सेपरेट त्या लाईनचं नाव घेऊन सांगता येईल का? सांगा बरं. लाईन SD, लाईन SD किंवा लाईन DS किंवा लाईन N. कोणत्याही पद्धतीने आपण नाव देऊ शकतो. ठीक आहे. हा आहे लाईन सेगमेंट. हे दोन्ही कोणते पॉइंट्स आहेत? एंड पॉइंट्स. ठीक आहे. याचं नाव कशा पद्धतीने देऊ शकतो आपण? सेगमेंट MN किंवा उलट दिशेने सेगमेंट NM. ठीक आहे. आता हा आहे रे. याचं नाव आपण फक्त या स्टार्टिंग पॉइंट पासून यांना दोघांना एंड पॉइंट आहे. लाईन सेगमेंटला एंड पॉइंट आहे आणि रेला स्टार्टिंग पॉइंट हे लक्षात ठेवायचं. म्हणून स्टार्टिंग पॉइंट पासून सुरुवात करणार आपण. रे x y. रे y x चालेल का? नाही. अजिबात चालणार नाही. आता हे प्लेन याचं नाव बऱ्याच प्रकारे देता येऊ शकतं. कोणतेही 3 कोणतेही 3 पॉइंट घ्यायचे, फक्त कोलिनियर नको, एका रेषेत नको. मग आपण या ठिकाणी प्लेन PSR प्लेन सांगा बरं. प्लेन PST. ओके. प्लेन
PST. अजून सांगता येईल का? प्लेन PQT. कोणताही घेऊ शकतो. अजून याच्यात भरपूर नाव येतील किंवा याला नुसतं M नाव दिलंय म्हणून नुसतं इथं प्लेन M एवढं लिहिलं तरी चालेल. हे सगळे नाव एकाच लिहिलेच पाहिजेत का? नाही. जेव्हा विचारलं असेल तर लिहायचं. हे अशा पद्धतीने हा कॉन्सेप्ट आहे. आपण हे बघितले. आपले या कॉन्सेप्टवर म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट इन जिओमेट्री याच्यावर आधारित जे प्रॉब्लेम सेट असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर याच्यावर आधारित सर्व प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. त्यामुळे तुमचे कॉन्सेप्ट अजून जास्तीत जास्त क्लिअर होतील. या ठिकाणी आपण थांबूया. स्टँडर्ड 6 मधला आपण फर्स्ट चॅप्टर मधला हे कॉन्सेप्ट सगळे बघितल्या. त्यानंतर आपण पुढील भागात भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, भरपूर अभ्यास करा.